आता उरलं काहीच नाही. आता सगळ्या तुमच्या सेवेकऱ्यांची आणि आपण हवन केलं बघा. ती दिशा का निवडली बरं? स्टेज इकडे ठीक आहे. अग्नी दिशेला यज्ञकुंड असावं, जेणेकरून अग्नी दिशेला केलेले जे काही कर्म असतात म्हणजे यज्ञाचे वगैरे ते तात्काळ सफल होतात. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात थोडासा प्रभाव कमी झाला असता. आजच्या भैरवचंडीचं वैशिष्ट्य सांगतो. इतकी सुंदर भैरवचंडी झाली ना आजची, झाली ना व्यवस्थित. आणि भैरवचंडी होती का? नाही. त्याच्यामुळे विशेष करत असतं. त्याच्यामुळे आजची भैरवचंडी विशेष दर्जाची. आपण सगळीकडे वाटलं की आता ही भैरवचंडी काय जायचं, आपण घरात घातली पण प्रचार खूप केला. आणि महत्वाचं आमच्या हे सगळं कार्यक्रमाचं नियोजन करणारे आमच्या माया कुठे ते एवढं सुंदर नियोजन आयोजन